नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. मी आपणास आज एका विशेष आमदाराची माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देत आहे. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या मतदारसंघामध्ये जे आमदार निवडून आले त्यांनी विशेष घोषणा केली की मी माझ्या मतदारसंघामध्ये काही झाडं लावणार आहे. तेव्हा या विशेष आमदाराची माहिती मी आपणास देत आहे. सांगोला मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने शहाजी बापू पाटील हे निवडणुकीला उभे होते. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने देखील दीपक साळुंके हे उमेदवार उभे होते. आणि त्याच सांगोला मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक साळुंके यांचा पराजय करून शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना एकूण 1,16,256 मते पडली. त्याचप्रमाणे शहाजी बापू यांना 90,870 मतं पडली व दीपक साळुंके यांना 50,962 मते पडली. या मतदारसंघामध्ये 25,386 मतांनी बाबासाहेब देशमुख हे निवडून आले. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना 25,386 मतांनी आघाडी मिळाली व 25,386 मताधिक्यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे एकमेव आमदार म्हणून सांगोला मतदारसंघातून निवडून आले व त्यांनी त्यावेळेला घोषणा केली की मी माझ्या मतदारसंघामध्ये 25,386 झाडे लावणार आहे. तेव्हा ही विशेष घोषणा त्या आमदारांनी तिथल्या आमदारांनी केली. तेव्हा आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये बंड करून आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि ती गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये हे आमदार थांबले होते त्या अत्यंत सुंदर अशा परिसरामध्ये ते हॉटेल होतं आणि त्या हॉटेलच्या आजूबाजूला डोंगर होते, नदी होती आणि हिरवीगार झाडी आणि ते सर्व वातावरण पाहून शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या मित्राचा फोन आला व मित्रांना त्यांनी त्या हॉटेलमधून दिसणारे हिरवीगार जे झाडं पाहिली त्यांनी आणि त्यांनी आनंदाच्या भरात त्यांनी जो डायलॉग मारला तो संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. काय डोंगर काय झाडे, म्हणजे हा जो डायलॉग होता शहाजी बापू पाटलाचा त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो डायलॉग प्रसिद्ध झाला होता. म्हणून सांगोला मतदारसंघामध्ये विजयी झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं की मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये जे मला मताधिक्य मिळालं आहे त्या म्हणजे 25,386 एवढी झाडं मी माझ्या मतदारसंघात लावील. मला या ठिकाणी आणि हे त्यांचं घोषणा ऐकून पर्यावरणवादी त्याचप्रमाणे निसर्गप्रेमी व वृक्षमित्र यांना आनंद झाला की आता खरोखरच एक पर्यावरण धोक्यात चालू आहे आणि झाडं जास्तीत जास्त लावण्याची गरज आहे. आणि त्यांची ही घोषणा ऐकून सगळे वृक्षमित्र त्यांना आनंद झालेला आहे. तेव्हा या ठिकाणी आपण माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या मतदारसंघामध्ये याच्यापेक्षा जास्त झाडं लावावीत व ती झाडं सर्व जगवावीत अशी आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीने अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने
झाडं लावणे, झाडे जगवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाकीचे जे आमदार आलेत त्यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आणि आपण सर्वांनी देखील प्रत्येकाने झाडं लावणे व झाडं जगवणे हे गरजेचं आहे. तेव्हा ही एक विशेष घटना मी आपणास या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तेव्हा या माझ्या व्हिडिओला आपण देखील लाईक करा व सबस्क्राईब करा. यापुढे देखील अशाच वेगवेगळ्या विषयावर म्हणजे राजकारणावर आणि जे आमदार खासदार नगरसेवक आहेत त्यांच्याविषयीच काही आमदार खासदार नगरसेवक असतील त्यांच्या संदर्भामध्ये मी आपली माहिती आपल्याला देत राहील. त्याचप्रमाणे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आहेत, ज्यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे, ज्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे आणि जे निष्कलंक आणि एक ध्येयनिष्ठ जे नेते होते त्यांच्या संदर्भात देखील मी छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देईल. तरी माझा यूट्यूब चॅनल सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड याला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील आपण लाईक करा व सबस्क्राईब करावा. धन्यवाद.